जय योगेश देनकर, लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आनंदवाडी येथून मी येथे नंदगिरी किल्ल्यावर सरांचं प्रदर्शन आहे असं कळल्यानंतर आलो. सर म्हणजे माझे गुरु आहेत आणि मला उत्साह झाला की आपल्या सरांचं प्रदर्शन नांदेड जिल्ह्यातील नंदगिरी किल्ल्यावर आहे. तरी मी पाहण्यासाठी माझे बंधू तानाजी यांच्यासोबत आलो आणि हे पाहून मला खूप उत्साह झाला आणि सरांचा आनंद झाला. म्हणून सगळ्यांचे अभिनंदन व नांदेड स्पीक्स या चॅनलचे खूप खूप अभिनंदन. शस्त्र प्रदर्शन आहे म्हणून त्या पद्धतीने आज मला योग मिळाला की मी किल्ल्यावर शिक्षक वगैरे बघून त्यानंतर मॅडम हा प्रदर्शन पाहून सर्वात मेन म्हणजे जे आहे आत्तापर्यंत नांदेडमध्ये आपण आपल्या स्वतःचा नांदेडचा किल्ला असून इथे कधीच माझा स्वतःचा सुद्धा हे आलं नाही, मी स्वतः आलो नाही. याचं कारण असं की पूर्ण जे किल्ला आहे तो खूप पडलेला आणि एकदम विस्कळीत होता. आता काही नवीन काम चालू आहे हे आपण कंटिन्यू डेली पाहत असतो की काहीतरी नवीन चालू आहे किल्ल्यामध्ये, बघायसारखं काय आहे. आणि तेवढ्यातच हे प्रदर्शन ऐकलं, त्यामुळे उत्सुकता झाली की आपण किल्ल्याला एकदा भेट द्यावी. आपल्यासोबत नंदगिरी किल्ला पाहण्यासाठी या ठिकाणी जो प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे, तर ते पाहण्यासाठी महिला वर्गांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आपल्यास पाहायला मिळते. तर या ठिकाणी काही विष्णुपुरी या भागातील महिला आपल्या या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांना विचारूया हा किल्ला त्यांना कसा वाटला व किल्ल्यामध्ये जे प्रदर्शन मांडण्यात आलेले आहे ते त्यांना त्या संदर्भामध्ये काय वाटलं हे त्यांनी थोडक्यात सांगावं. आम्ही विष्णुपुरी भागातून आलेलो आहोत. आम्हाला नंदगिरी किल्ला हा खूप चांगला वाटलेला आहे आणि अशा प्रकारे इथं पौराणिक शस्त्राचं प्रदर्शन आहे. त्याचप्रकारे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस जे सुवर्ण होऊन प्रदर्शित झालेला होता ते सुद्धा या ठिकाणी आणलेला आहे आणि ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. हा नंदगिरी किल्ला खूप छान आहे. नांदेडमध्ये नंदगिरी किल्ला आहे हा फक्त नावालाच माहीत होता. आज प्रदर्शनानिमित्त खूप जण ह्या किल्ल्यामध्ये आलेले आहेत आणि खूप छान प्रदर्शनाला प्रतिसाद पण आत्तापासूनच आहे आणि खूप छान असा शस्त्रसाठा पण आहे. आम्हाला खूप छान वाटलं हा किल्ला आणि शस्त्रसाठासुद्धा बघून.